नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये। आज आपण गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक, आणि हे मोदक साधेसुधे नाही तर मावा मोदक। कुठेही माव्याचा वापर न करता फक्त 3 पदार्थापासून आपण हे मावा मोदक बनवलेले आहेत। बरेच वेळा मावा मोदक हे आपण मिठाईच्या दुकानातून खरेदी करतो, तर त्याच चवीचे मावा मोदक आज आपण बनवणार आहोत। एक तोडून दाखवते आणि पाहू शकत असाल किती सुंदर झालेला आहे, खूप सॉफ्ट आहे। आणि हा मोदक मी फक्त 9 ते 10 मिनिटात बनवलेला आहे आणि पाहू शकत असाल किती सुंदर देखणे असे शाही मोदक दिसतायत। फक्त 1 कप दूध आणि 1 कप मिल्क पावडर यापासून 9 ते 10 मिनिटात अशा प्रकारचे सुंदर मावा मोदक बनवलेले आहेत। कमी खर्चामध्ये शुद्धतेची खात्री असलेले मावा मोदक कसे बनवायचे हे पाहू। त्यासाठी 1 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे, तुमच्याकडे जे दूध उपलब्ध असेल ते घेऊ शकता। त्यानंतर त्याच कपाने 1 कप मिल्क पावडर घेतलेले आहे। मिल्क पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असते। तुमच्याकडे असा कप नसेल तर कोणतीही वाटी करा आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता मध्यम गॅसवरती जाड तळाची पसरट नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 कप दूध टाकलं। दूध आटवताना शक्यतो नॉनस्टिकची कढई वापरायची, म्हणजे दूध चिकटत नाही। आणि फास्ट गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटात दूध उकळवून घ्यायचं। उकळवत असताना अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने साय आलेली असते ती फोडून घ्यायची। दूध अर्ध होईपर्यंत आटवायचं आहे आणि पाहू शकत असाल अगदी 2 ते 3 मिनिटातच 1 कपापासून अर्धा कप दूध तयार झालेलं आहे। सेम कपाने 1 कप मिल्क पावडर घ्यायची आहे। इथे पहा की 2 प्रकारच्या मिल्क पावडर असतात, एक डेअरी व्हाइटनर असतं आणि एक मिल्क पावडर असते। तर इथे कटाक्षाने मिल्क पावडर वापरायचे आहे, कोणत्याही ब्रँडची तुम्ही वापरू शकता। आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मिल्क पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 चमचा दुधावरची मलाई किंवा साय टाकलेली आहे, तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा तूप टाकू शकता। मलाई टाकल्यानंतर पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे एक प्रकारची ग्लेज येते, मोदकाला चमक येते। इथे आपण तुपाचा वापर केलेला नाही, तर घरामध्ये दुधावरची साय होती तीच मी टाकली आणि मिश्रण स्लो गॅसवरती अर्धा मिनिट परतून घेतलं। एकदम पटकन होतं, मिल्क पावडर टाकल्यानंतर फार वेळ लागत नाही, कारण दूध आधीच छानपैकी आटलेलं होतं। मिश्रण बऱ्यापैकी घट्ट लागतंय म्हणून मी चेक करून पाहिलं, तर थोडंसं पीठ घेऊन अशा प्रकारे हाताने गोळा करून पाहायचा आणि पहा किती सुंदर गोळा तयार होतोय। आता ही कृती करेपर्यंत फक्त 5 ते 6 मिनिट झालेली आहेत। हे मिश्रण थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवलं। मिश्रण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। अर्ध्या तासातच अशा प्रकारे मिश्रण थंड झाले आणि त्यानंतरच पिठी साखर टाकायची, नाहीतर पिठी साखरेला पाणी सुटतं आणि मिश्रण पातळ होतं। त्याप्रमाणे मावा असतो किंवा खवा असतो त्याप्रमाणे मिश्रण तयार झालेलं आहे, ते मी फोडून घेतलं। सेम कपाने अर्धा कप पिठी साखर टाकलेली आहे। साधी साखर मी मिक्सरवरती बारीक करून घेतली आणि मग फ्रेश अशी पिठी साखर तयार झाली। पिठी साखर केल्यामुळे गोळे होत नाहीत। पिठी साखर आणि मिश्रण व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे हाताने। आता पहा, इथे जर तुम्हाला मिश्रण फार कोरडं वाटलं तर अर्धा चमचा दूध टाकून पुन्हा मिश्रण मळून घ्यायचं आहे आणि पातळ वाटलं तर थोडं जास्त वेळ गार होऊ द्यायचं। मिनिटभरातच अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे आणि पाहू शकत असाल ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो ना त्याचप्रमाणे इझिली गोळा तयार झालेला आहे। जवळून दाखवते, याप्रमाणे पहा। आता याचे आपण मोदक तयार करून घेऊ। मोदक सजावटीसाठी गुलाब पाकळ्या, बदामाचे काप, केशर आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता। चवीमध्ये फारसा फरक पडत नाही, फक्त दिसायला छान दिसतं म्हणून मी हे वापरलेलं आहे। साजूक तूप थोडं हाताला लावून मिश्रणाचा गोळा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे मोदक बनवताना हाताला चिकटत नाही आणि प्रत्येक वेळी साच्याला तूप लावायची आवश्यकता भासत नाही। तर अशा प्रकारे पहा, स्मूथ असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण मोदक साच्यामध्ये मोदक करून घेऊ। माझ्याकडे असे मावा मोदक बनवायचा साचा आहे, एकामध्ये 4 मोदक आहेत। 2 नंबरची साईज आहे, याच्यापेक्षाही बारीक मोदक येतात, पण हे मध्यम साईजचे मोदक दिसायला छान दिसतात। पॅकेटमध्ये मावा मोदक ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणेच आपण बनवणार आहोत। मिश्रण टाकण्याआधी साच्यामध्ये अशा प्रकारे गार्निशिंग करून घ्यायचं। बदामाचे काप, गुलाब पाकळ्या
आणि केशराच्या काड्या लावून घेतल्या आणि त्यानंतर मग तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून साच्यावरती ठेवून दिले आणि हाताने दाब दिला। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी पटकन होतात, कोणीही सहज करेल इतके साधे सोपे आहेत। फार तामझाम करायची गरज नाही, दूध आटवायची गरज नाही, फार गॅस लागत नाही आणि मिल्क पावडरचा काही खर्च असेल आणि दुधाचा, म्हणजे अतिशय अर्ध्यापेक्षा कमी खर्चामध्ये आपले मावा मोदक तयार होतात। अशा प्रकारे दोन्ही साईडने भरल्यानंतर मोदकाचा साचा हाताने घट्ट दाबून घ्यायचा आहे। त्यानंतर मिश्रण हाताने गच्च दाबून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे मोदकाच्या साच्याची जी डिझाईन आहे ती व्यवस्थित मोदकावरती उमटते। आणि एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आणि पाहू शकत असाल किती सोप्या रीतीने सुंदर देखणे असे मोदक तयार झालेले आहेत, तेही अगदी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये। अलगद हाताने काढून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि जो एक्स्ट्राचा भाग असतो तो हळूच काढून घ्यायचा आणि पहा किती सुंदर देखणा असा मोदक तयार झालेला आहे। चव तर अतिशय भन्नाट लागते, अगदी हलवाईच्या दुकानामध्ये मोदक मिळतात त्यापेक्षा भारी चवीचा लागतो। पहिल्या वेळेला काढलेले चारही मोदक पहा किती सुंदर झालेले आहेत, ते एकसारखे दिसत आहेत। अजून एकदा करून पाहू। साच्यामध्ये पीठ भरण्याआधी गुलाब पाकळ्या, केशर आणि बदामाचे काप टाकले, त्यानंतर दोन्ही साईडने थोडं थोडं पीठ भरलं। दोन्ही हाताने अशा प्रकारे दाबून बोटाने दाबून घ्यायचं। दोन्ही साईड दाबून घेतल्यानंतर घट्ट बंद करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते अशा प्रकारे चाकूने तुम्ही काढू शकता। तळाकडच्या बाजूने बोटाने व्यवस्थितपणे मिश्रण दाबून घ्यायचं, म्हणजे मोदकाचा आकार एकसारखा येतो आणि डिझाईन ही ठसठशीत दिसते। आता उघडून पाहू। हे मोदक सुद्धा पहा दोन्ही साईडने दिसतील तुम्हाला, म्हणजे दोन्ही बाजूने आपण गार्निशिंग केलेलं आहे वेगवेगळं। एका साईडने मी बदाम आणि केशर लावलेलं आहे आणि एका साईडने गुलाब पाकळ्या लावलेल्या आहेत, पाहू शकत असाल किती सुंदर दिसत आहेत। तर अशाच प्रकारे सर्व मोदक करून घेतले आणि ह्या मिश्रणामध्ये मध्यम साईजचे 16 मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला जर 21 मोदक बनवायचे असतील तर अर्धा कप पिठी साखर आणि अर्धा कप दूध आणखी वाढवा, म्हणजे 21 मोदक तयार होतील। आणि पाहू शकत असाल अगदी सुंदर देखणे, पाहूनच खायची इच्छा होते, इतके छान झालेले आहेत। आपल्याला तर आवडतील पण गणपती बाप्पालाही नक्की आवडतील। हे मोदक तुम्ही प्रसादासाठी करू शकता किंवा कोणाकडे गणपतीला जायच्या वेळी बनवून घेऊन जाऊ शकता। हाताने बनवलेले असल्यामुळे त्याचा आनंद काही वेगळाच असतो। व्हिडिओ जरा जरी युजफुल वाटले असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। गौरी गणपतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा।